जय जिनेन्द्र। पूर्णार्घ जैन ग्रंथवाचन अर्घ्य 8 भाग 9 देवता विमर्श। गुणविकासाच्या मार्गात ज्यांनी दुसऱ्याचा आदर्श मानला त्यांनीच आपापल्या आदर्शवादाच्या किंवा इच्छापूर्तीच्या कल्पनेप्रमाणे गुणसामर्थ्य असलेल्या देवता मानल्या आणि या प्राथमिक चुकीमुळेच त्या कल्पनेत विस्कळीतपणा आला। एकेश्वरवादापासून इष्टदेवतावादापर्यंत विविधता वाढत गेली। त्यांची संख्या देखील एकापासून 33 कोटीपर्यंत वाढली तरी तिचा अंत लागेना। ही परस्थ सामर्थ्य गुणवत्तेची कल्पना स्वतःच्या असमर्थपणाचे द्योतक होय। कस्तुरी मृग कस्तुरीसाठी 10ही दिशांना धावत सुटावा अशीच ही स्थिती आहे। गुण तत्वमयच असतात, यथार्थतः ते देता येत नाहीत किंवा घेता येत नाही। आपण स्वतःही एक नियत गुणमय तत्व आहोत। ही तत्वस्थिती विरल्यामुळे स्वतःचीच गुणवत्ता अनुभवास येत नाही। ते परिपूर्णच असतात। तत्वाला मूलतः गुण असतातच, ते परिपूर्णच असतात। अंशरूप किंवा विकल किंवा भंगरूप नव्हे। गुणरहित तत्व असतच नाही। सोहम मध्ये गुणोहमचीच अनुभूती आहे। परद्रव्याची किंवा परगुणाची अनुभूती कुणालाच घेता येत नाही। असमर्थता देणारा दुसरा कोणी आहे व तो आपला शत्रू आहे अशा विद्रोहाचा प्रादुर्भाव होतो। जीव रागद्वेषाच्या चक्रात घुटमळत राहतो। खऱ्या अर्थाने गुणाचा उत्कर्ष किंवा अपकर्ष कर्मदशेप्रमाणे ज्या त्या जीवामध्येच घडून येतो। स्वतःची कर्मदशा बदलण्यास जीव स्वतःच पात्र असतो। वैद्य औषधे देतो याचा अर्थ तो आयुष्य देतो, आरोग्य देतो, मनस्वास्थ्य देतो, इंद्रियता देतो किंवा इंद्रियांचे गुणत्व देतो असा मुळीच होत नाही असे उमजणे आवश्यक आहे आणि ते स्वतःच्या चेतना गुणामुळे शक्यही आहे। अग्नी जाळतो हे विधान केवळ उपचारमय आहे। ज्वलनशील पदार्थ स्वतःच्या गुणाने जळतात हेच खरे। जे ज्वलनशील नाहीत अशा ॲस्बेस्टॉस सारख्या पदार्थांना अग्नी जाळत नाही, कारण ते जळत नाहीत। म्हणजे गुणशीलता उपदान शक्ती ही द्रव्यभूतच असते। उपदानाशिवाय निमित्तक कार्य करीत नाही। आकलनच नसल्यावर गुरु शिकवू शकत नाहीत। उपादान समर्थ असल्यावर निमित्त कोणतेही पुरते, ते मिळतच राहते, धुंडावे लागत नाही। द्रोणाचार्यांनी नकार दिला तरी एकलव्याचे शिक्षण होऊ शकलेच की। चक्रवर्ती ब्रह्मदत्तांची संपत्ती त्याला सुखवू शकत नाही किंवा धन्यकुमारावरील विपत्ती त्याला दुखवू शकत नाही। ज्याचा त्याचा भोग त्याला मिळतच राहतो। म्हणून दैवतवादातील कृपेची अपेक्षा व्यर्थच ठरते। जो देतो तो देव अशी व्याख्या करावयाची झाल्यास स्वतःलाच देव मानणे भाग पडते आणि तत्वतः तेच खरे आहे। ज्ञान, सुख इत्यादी गुण आत्मोत्थ असतात। प्रत्येक जीवात असे गुण निहित असल्यामुळे आणि एकाचे गुण दुसऱ्याचे होत नसल्याने प्रत्येक जीव स्वतःच देव ठरतो। तो स्वतःचेच गुण विकसित करतो। एक जीव अविकसित गुणावस्थेत अर्थात कर्माधीन असताना दुसरा एखादा जीव तत्वतः पूर्ण गुणवान असू शकतो आणि त्याचा आदर्श मानून इतर जीव स्वतःच्या गुणोत्कर्षासाठी प्रेरणा घेऊ शकतो। एवढ्या मर्यादित अर्थानेच दैवताला किंवा देव कल्पनेला मान्यता असते। त्यामुळे परस्थ परमेश्वर किंवा त्याचा दूत इतर जीवांचा उद्धार किंवा गुणविकास करतो ही कल्पना भ्रांत ठरते। व्यवहारतः आदर्श उपयुक्त मानला तरी तो केवळ निमित्त मात्रच ठरतो। उपादान ज्याचे स्वतःचेच असते आणि निमित्तच हवे असल्यास परतत्वाकडे धावण्याची गरज नाही।
कोणताही जीव स्वतःच्याच बहिरात्म दशेचा त्याग करून स्वतःतीलच अंतरात्म दशेचा कारण परमात्माचा आधार घेऊन प्रगती करू शकतो आणि गुणविकास पूर्ण झाल्यावर उपादान पूर्णतः समर्थ बनल्यावर कर्मावरण पूर्णपणे नष्ट झाल्याने तो स्वतःच परमशुद्ध व अनंत गुणी होऊ शकतो. त्या अवस्थेतील आत्मत्वाला परमात्मा म्हणतात. हीच सोहमची परिपूर्ती होय. कर्मसिद्धांतामुळे सर्वच दैवत कल्पना निराधार ठरतात. दैवतामध्ये जी पूज्यता, जे दिव्यत्व किंवा जी मंगलमयता गृहीत असते तीच गुणावस्था अनंतपटीने प्रत्येक जीवामध्ये तत्वतः निहित आहे. फक्त स्वतःचीच गुणावस्था अनुभवनीय ठरत असल्यामुळे अर्थात दुसऱ्याची अनुभवनीय नसल्यामुळे सर्व मांगल्यातील मंगलत्व स्वतत्वामध्येच आढळते. म्हणून जीवो मंगलम हाच खरा दैवतावाद ठरतो. कर्मसिद्धांताला अनुसरून गुणविकासाच्या मार्गाने जीवाची संसारावस्था संपते आणि ज्याची त्याला परमगुणात्मता प्राप्त होते. गुणस्थान मार्गामध्ये स्वतःच्याच आत्मगुणांचे ध्यान करावे लागते. या कर्मनाशाच्या व गुणसिद्धीच्या मार्गात दुसऱ्या कोणत्याही तत्वाची पूजा, आराधना, सेवा इत्यादी गोष्टी संभवत नाही. म्हणून परमेश्वर, परमात्मा किंवा त्याचा अवतार तसेच आकाशातील बाप व त्याचा प्रेषित तथा अल्लाह व त्याचा पैगंबर यांना आत्मधर्मीय साधनेमध्ये स्थान उरत नाही. अरिहंताचा आदर्श देखील निमित्तमात्र असून त्याची आराधना प्राथमिक दशाच ठरते. कारण अरिहंत पावत नाही व शापही देत नाही. तो स्वतत्वाच्या अनुभूतीशिवाय दुसरे काहीच करीत नाही.